सकाळ माध्यम समूहानं पुणे बस डे उपक्रमाद्वारे एका सामाजिक चळवळीची हाक दिली आहे। हा उपक्रम प्रत्यक्षात याला अवघे काही तासच उरलेत। सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक संपादक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतूनच हा उपक्रम राबवला जातोय। फक्त पुणेच नाही तर संपूर्ण देशाचं या उपक्रमाकडे लक्ष लागलंय। समाजातला प्रत्येक घटक, राजकीय पक्ष, उद्योजक, सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना, विद्यार्थी सर्वांनीच या चळवळीत सहभाग नोंदवण्याची शपथ घेतली आहे। या अनोख्या उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी आता तुम्हालाही आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तर या बस डेचं एक आगळं वेगळं चैतन्याचं वातावरणच झालंय। पाहूया या संदर्भातल्या काही घडामोडी। गर्दी झाली ट्रॅफिक फार, ऍक्सिडेंट बेसुमार, पब्लिक झाली हो बेजार। नको स्कूटर नको कार नको टेन्शन आता भाऊ, चला PMP ने जाऊ, चला PMP ने जाऊ। पोल्यूशन वर सोल्यूशन, ग्रीन पुणे रिव्होल्यूशन। पोल्यूशन वर सोल्यूशन, ग्रीन पुणे रिव्होल्यूशन। सगळ्यांनी आता ठरवू, चला PMP ने जाऊ, चला PMP ने जाऊ। अहो ताई माई आजी अक्का भाभी मामी काकू, अहो काका नाना चाचा आप्पा बाबा दादा भाऊ, चला PMP ने जाऊ, चला PMP ने जाऊ, चला PMP ने जाऊ, चला PMP ने जाऊ। तर पुणे बस डेला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। आता तुम्ही आम्ही 1 नोव्हेंबरला काय करायचंय हे माहिती आहे। आपण आपल्या स्कूटर, मोटरसायकल आणि कारला हात लावायचा नाही। आपण कामासाठी बसच वापरायची असं मनाशी पक्क ठरवून घर सोडायचं। तुम्हाला कामासाठी ज्या भागात जायचं असेल त्या दिशेच्या बस थांब्यावर जा। तिथे बस डे उपक्रमात सहभागी झालेले कार्यकर्ते असतील। तुम्हाला तुमच्या बसचा क्रमांक माहीत नसल्यास ते तुम्हाला त्याची माहिती देतील। तसेच बस साधारणतः कधी येईल तेही सांगतील। बस थांब्यावर गर्दी असण्याची शक्यता आहे, मात्र साधारणतः 10 मिनिटात बस येण्याचं नियोजन असल्यानं गर्दी आहे म्हणून तिथून निघून जाऊ नका। लवकरच बस येऊन तुम्हाला जागा मिळेल। थांब्यावर गर्दी असेल तरी शिस्तीचे पालन करा। रांग लावण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करा। रांगेनेच बसमध्ये जा। रस्त्यावर घोळका करून बसला अडथळा केल्यास बसची गती मंद होण्याचा आणि मागून येणाऱ्या बसवरही परिणाम होण्याचा धोका आहे। तुम्ही एखाद्या कार्यालयात वरिष्ठ पदावर असाल तर तुमच्या कार्यालयात येण्यास बस वेळेत न मिळाल्याने थोडा उशीर झालेल्यांचा 1 नोव्हेंबरला लेट मार्क करू नका। बस डे हा पुणेकरांच्या हिताचा असल्यानं त्यात सहभागी होणाऱ्यांना थोडी सवलत द्या। PMPच्या नेहमीच्या हेल्पलाईन तसंच 1 नोव्हेंबरसाठी सुरू केलेल्या नव्या हेल्पलाईनचे क्रमांक घरातून बाहेर पडताना स्वतः जवळ ठेवा। तुम्हाला सर्व मार्गांची, त्यांवरील बस सेवेच्या वारंवारतेची माहिती मिळेल। बसमध्ये महिलांना बसण्यासाठी डाव्या बाजूची आसने राखून ठेवली आहेत। महिला उभ्या असल्यास त्यांच्यासाठी त्या जागा मोकळ्या करून द्या। घरातून बाहेर पडताना तुमच्या शेजारी राहणाऱ्यांना, सोसायटीतील इतर रहिवाशांना भेटून बसमधून प्रवास करण्याचे आवाहन करा। PMP बसच्या प्रवाशांसाठी हेल्पलाईन सुविधा सुरू आहे। 02024503355 तसेच 9881495589 या मोबाईल क्रमांकावर केवळ SMS करा। तर उद्या बस डे निमित्तानं पुणेकर प्रवाशांना बसेस, त्यांचे मार्ग, बस क्रमांक याची माहिती इंटरनेटद्वारेही मिळणार आहे। याची माहिती आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रस्ते आणि वेळापत्रक पाहण्यासाठी http://pbd.sakartimes.com वर लॉग ऑन करा। अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले मध्ये जाऊन पुणे बस डे नावाने शोधा।
तुम्ही एक्सेल अटॅचमेंटचाही वापर करू शकता. शिवाय मॅन्युअली रस्त्यांचे मार्गही शोधू शकता. 800-777-1100 या क्रमांकावर SMS पाठवून आपलं हवं ते ठिकाण शोधा. 988-1495-5589 किंवा 020-2450-3355 या PMPML हेल्पलाईनवरही तुम्ही फोन करू शकता. गुगल मॅपचाही तुम्ही वापर करू शकता, ज्याद्वारे तुम्ही बसचा क्रमांकही शोधू शकता. विस्तृत माहिती असणारं डॉक्युमेंटही तुम्हाला पाहता येईल. सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डे उपक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करणे, प्रदूषण रोखणे आणि नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं सकाळ वृत्तपत्र समूहानं हाती घेतलेल्या एक दिवस पुरेशा बसगाड्यांचा या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. येत्या 1 नोव्हेंबरला खासगी वाहनं न वापरता PMP या पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बसमधूनच जास्तीत जास्त लोकांनी प्रवास करण्याचे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर व्हावा आणि ती सक्षमपणे चालावी या उद्देशानं हाती घेतलेला हा उपक्रम काळाला अनुसरून आहे. पुणे शहरानं आतापर्यंत अनेक नवनवे उपक्रम यशस्वीपणे राबवून दाखवले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सकाळने हा उपक्रम सुरू करून वृत्तपत्र हे समाजासाठी विधायक कार्य करू शकतं याचं उदाहरण घालून दिलं आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाला महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही मी देतो. पुणेकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो. समाजात काही चांगलं घडावं अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत असतात. मात्र या उपक्रमामुळे प्रत्येक नागरिकाला एका चांगल्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. केवळ एक दिवस हा उपक्रम करून न थांबता याची पुनरावृत्ती वारंवार व्हावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. या उपक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे बस डे उपक्रमाला शुभेच्छा देत या उपक्रमाचं स्वागत केलंय. पुण्यात सकाळने ऐतिहासिक मोहीम हाती घेतली आहे. शहर नियोजनाचे अनेक प्रस्ताव चांगले असतात, त्यावर मात्र केवळ चर्चा घडतात आणि मतमतांतरे पुढे येतात. त्या पर्यायांची अंमलबजावणी महत्त्वाची असते, याकडे चर्चेत लक्ष जात नाही. शहरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. सकाळवर पुणेकरांचा विश्वास असल्यानं या बस डेला सर्व थरातून पाठिंबा मिळतोय. मी देखील 1 नोव्हेंबर रोजी PMTनं प्रवास करून बस डे मध्ये सहभागी होणार आहे. अर्थात केवळ डे साजरा करण्यापुरता हा उपक्रम न राहता पुढील दिवसात PMP ही वाढीव क्षमतेनं पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली असेल अशी अपेक्षा आहे. सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची पुण्यात मोठी गरज आहे. ज्यांच्याकडे स्वतःची वाहनं नाहीत त्यांची मोठी गैरसोय होते. विशेषतः महिलांना गर्दीमुळे खूप त्रास होतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध असेल तर त्यांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल. बस डे हा कायमस्वरूपी झाला तर ही समस्या कायमची सुटेल. शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी होणाऱ्या बस डे या प्रयोगाचं स्वागत आहे. शिवसेना यामध्ये पूर्णतः सहभागी होणार आहे. शिवसैनिक स्वयंसेवक म्हणून काम करतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या बसच्या नियोजनाचे PMPL समोर आव्हान आहे. मुंबईची बेस्ट उत्तम चालते, तेथील व्यवस्थापन PMPMLनं समजून घेतलं तर आम्ही त्यासाठी सहकार्य करू. डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार. तर सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बस डेसाठी आज हडपसर बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात आल्या. या बसचं उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी संपूर्ण पुणेकरांना 1 नोव्हेंबर रोजी बसमधूनच प्रवास करण्याचं आवाहन केलं. बरेच महिन्यापासून हा प्रोजेक्ट घेतलेला आहे हाती आणि आपण पाहतो पुणे शहराची महत्त्वाची समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक आणि तीच जर खऱ्या अर्थानं आपल्याला बळकट अधिक सक्षम जर करायची असेल तर सकाळ समूहाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण जो उपक्रम आहे तर माझ्या माहितीप्रमाणे सर्व पुणेकरांना, सर्व हडपसरवासियांना निश्चितच प्रेरणादायी आहे. तर पुणे बस डे संदर्भातल्या आणखीनही काही घडामोडी जाणून घेणार आहोत. साम्राज्यमध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.